सोडून ती मुलगी लग्न झाल्यामुळे त्या नव्या सासर नावाच्या घरात प्रवेश करते, तिथल्या माणसांना जीव लावते, तिथल्या माणसांना आपुलकी देते, प्रेम देते आणि तिथं अशा पद्धतीनं ती बाई रुजते, ती मुलगी रुजून येते की जणू काही माहेर कधी नव्हतंच तिचं. माहेरच्या लोकांना विसरून जाते बाई. नंतर माहेरी एखादा कार्यक्रमाला तर जायला लवकर नाही होती, नाही हेच माझं घर आहे, इथल्याच लोकांचं माझं, म्हणजे जणू काही हेच लोक जन्मापासून तिच्या सोबत आहेत. म्हणजे इतकं आपल्या जन्म दिलेल्या लोकांना तोडून, ती नाळ तोडून नवीन नाळ निर्माण करणं आणि ती नाती बंद जोडणं हे काम फक्त बाई करू शकते. म्हणून पुरुष नांदायला येत नाहीत, बायका नांदायला जातात. ही ताकद बायकांमध्ये आहे, नवीन माणसं जोडण्याची, नवीन घर जोडण्याची आणि तिथं गेल्यावर सगळ्यांना आपलंसं करण्याची ताकद केवळ आणि केवळ बाईमध्ये आहे. पुरुष कधी बघितलेत का नांदायला आलेले? येऊ शकत नाहीत. सासरवाडीला जर गेले 2 दिवस जेवणाचा बेत काय बघतात, तिसऱ्या दिवशी म्हणतात आपल्या घरी कधी जायचं. राहू नाही शकत तुम्ही, पण आम्ही राहतो बायका, म्हणून तुमच्यापेक्षा आम्ही खूप सक्षम आहोत. दुसरं उदाहरण सांगते, ज्याला आता सुकुमारताई पण. एखाद्या बाईचा जर नवरा वारला तर ती बाई आपली मुलं सोबत ठेवून नवऱ्याच्या पाठीमागं त्या मुलांना शिक्षण देणं, संस्कार देणं, त्या मुलांना अधिक चांगल्या पद्धतीनं नवऱ्याच्या पाठीमागं जबाबदारीनं किती चांगल्या पद्धतीनं वाढवता येईल याचा विचार करते आणि त्या मुलांचं संगोपन करते. आता या गोष्टीसाठी दुसरी कुठंच जायची गरज नाही, समोर उदाहरण आहे. मग मला सांगा, एखाद्या पुरुषाची जर बायको वारली, हळूच घरात बोलणी सुरू करतो, माझं काही नाहीये पण मुलांसाठी दुसरं लग्न करायचंय. आणि दाखवा मला असे किती पुरुष आहेत की ज्यांनी सेकंड मॅरेज केलेत किंवा किती जण न लग्न करता राहू शकतात. पुरुष बाईशिवाय राहू शकत नाही, तो पूर्णतः स्त्रियांवर डिपेंड असतो. एखाद्या पुरुषाची बायको जर अगोदर वारली तर त्या पुरुषाचे काय हाल होतात घरात, जरा बघा तुम्ही आजूबाजूला. खूप असंख्य उदाहरणं सापडतील तुम्हाला. कारण सकाळी आंघोळ करण्यापासून रात्री झोपताना पांघरून अंगावर टाकेपर्यंत ती बाई त्या माणसाच्या मागे पुढे करत असते, नवरा नावाच्या. आणि त्याला इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिच्या डिपेंड राहायची सवय असते की तुमचं जेवण असेल, तुमचा नाश्ता असेल, औषध गोळ्या, ती बाई जर नसेल तर तुमचं काहीच नाही होऊ शकत. पूर्ण हात मोडून जातो आणि म्हणून लगेच आम्ही दुसऱ्या लग्नाचा पर्याय शोधतो आणि दुसरं लग्न करून करायचे. तर ते माहिती आहेत आपल्याला या गोष्टी. आणि तिसरं उदाहरण सांगते की बाई का सक्षम आहे. निसर्गाला सुद्धा माहिती होतं की बाई निसर्गतः खूप सक्षम आहे. एक जीव ती बाई 9 महिने आपल्या पोटात बाळगते. 9 महिने पुनर्जन्म समजला जातो. जेव्हा बाई जन्म देते दुसऱ्या मुलाला, आपल्या पोटात 9 महिने ते बाळ सांभाळते, त्याचं सांभाळ करणं, संगोपन करणं, त्या 9 महिन्यानंतर ते लेकरू जन्माला घालणं, ही ताकद, हे जे निसर्ग